नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं मंडे म्युझिक्स मध्ये. मॅनेजमेंटचे जे काही कन्सेप्ट आहेत, आयडियाज आहेत, ते छोट्या व मोठ्या उद्योजकांपर्यंत पोहोचावेत व त्यांच्या मागची जी काही अंडरस्टँडिंग आहे किंवा ते समजून घेण्यामागचं जे काही कसब आहे, ते छोट्या व मोठ्या उद्योजकांना समजावे म्हणून मंडे म्युझिक हा केलेला छोटासा प्रयत्न आहे. अ, उद्योजकांशी निगडीत जे काही महत्त्वाचे विषय आहेत, जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्याच्याविषयी आपण चर्चा करत असतो. बिझनेस मॉडेल कॅनव्हास, कॉस्ट स्ट्रक्चर, रेव्हेन्यू स्ट्रक्चर, सेल्स प्रोसेस अशा इत्यादी विषयांवरती चर्चा आपण केलेली आहे. अ, यापुढे आजचा जो विषय आहे आपला अंडरस्टँडिंग प्राइस वॉर याच्याशी निगडीत आपण अगोदर एक डिस्कशन केलेलं. की तुमची किंमत खूप जास्त आहे. ऑब्व्हियसली त्या व्हिडिओची लिंक मी जेव्हा हा व्हिडिओ अपलोड करेल त्याच्यामध्ये देईनच. पण तुमची किंमत खूप जास्त आहे आणि आज आपण एक खूप महत्त्वाच्या गोष्टीवरती बोलणार आहोत, ज्याचा सामना प्रत्येक उद्योजकाला कधी ना कधीतरी करावा लागतो. प्रत्येक उद्योजकाची अशी एक तक्रार असते किंवा एखादी अशी एक भावना असते, की मी जे काही करतोय माझ्या व्यवसायात हल्ली नवीन प्लेयर येतात, प्राइस कमी करतात आणि मग माझा बिझनेस कसा करू, कशाप्रकारे करू हे समजायला खूप कठीण जातं आणि नेमकं काय करायचं? तर आज आपण ती गोष्ट कशाप्रकारे टाळता येईल किंवा हाताळता येईल किंवा त्याला कशाप्रकारे सामोरे जाता येईल, या गोष्टीवरती चर्चा करणार आहोत. विषयाला सुरुवात करण्या अगोदर लक्षात घ्या, प्राइस वॉर्स हे आजची गोष्ट नाहीये, कालची गोष्ट नाहीये. ते अगदी जेव्हापासून व्यवसाय चालू आहेत किंवा सुरुवात झाली व्यवसायाला, तेव्हापासून कधी ना कधी कोण ना कोणतरी कशा या ना त्या प्रकारे प्राइस वॉर्स हे करत असतो. म्हणजे प्राइस वॉर्स म्हणजे नेमकं काय हे आपण थोडंसं जाणून घेऊ. पण प्राइस वॉर्स नेहमीचेच असतात. पण आपण त्यांना बळी पडायचं, की ते जिंकायचं आणि जर जिंकायचं तर ते कशाप्रकारे जिंकायची, याच्यावरती आज आपण डिस्कशन्स करणार आहोत. तर जेव्हा आपण प्राइस वॉर बोलतो, तेव्हा नेमकं काय आहे आणि ते कशाप्रकारे होतं? तर प्राइस वॉर जेव्हा होतात किंवा घडतात, एखादा कॉम्पिटिटर आहे किंवा एखादा आपला स्पर्धक आहे, तो जो आहे, तो त्यांचे जे बिझनेस आहेत, तर तो सारखा प्राइस कट करत असतो. आता हे प्राइस कट्स का करतायत किंवा कशासाठी करतायत? तर त्यांना युजुअली मार्केटमध्ये एंट्री हवी असते किंवा कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे. तसं असतं किंवा त्यांचे ब्रँड लॉयल्टी कमी आहे. मार्केट एका स्टॅग्नंट लेव्हलला पोहोचलेलं आहे. मॅच्युरिटी लेव्हलला पोहोचलेलं आहे. मार्केटची ग्रोथ खूप कमी होते. या अशा विविध कारणांमुळे प्राइस वॉर होतात. त्याची सुरुवात नेहमी एखादा कुठलातरी प्लेयर करतो आणि त्याला या काही ज्या शक्यता सांगितल्या, त्याच्यापैकी एक काही ना काही कारण असेल, त्याच्याने प्राइस वॉरची सुरुवात होते. आणि प्राइस कट करणं आणि त्याच्यामुळे इतर बिझनेसवरती काय परिणाम होतो, ते आज आपण जाणून घेणार आहोत, राइट? सो इंडस्ट्रीजमध्ये जिथे कमी डिफरन्सिएशन आहे, म्हणजे प्रॉडक्ट एकसारखे आहेत, जसं मीठ आहे. मिठामध्ये डिफरन्सिएशन करून काय करणार? आयोडीन वाला नमक किंवा सॉल्ट नमक हे हल्ली थोडेसे काहीतरी व्हेरिएशन्स आहेत. पण सिमिलर ऑफरिंग्ज आहेत. सगळेजण टॅब्स वगैरे किंवा मोबाईल फोन सगळे सारखेच वापरतायत, राइट? कॉम्पिटिशन खूप हाय आहे. भरपूर स्पर्धक आहेत, प्लेयर्स आहेत. कधी कोणी एकेकाळी फक्त वेबएक्सच किंवा आपलं हे वेबएक्स किंवा असे एखाद दुसरेच टूल होते. मला दुसऱ्या टूलचं नाव आठवत नाहीये. तो Microsoftचा होता. जो आपण याच्यासाठी वापरायचो कॉलिंगसाठी, व्हिडिओ कॉलिंगसाठी. पण Zoom आल्याने परिस्थिती खूप बदलली, राइट? त्याच्यानंतर वीक ब्रँड लॉयल्टी म्हणजे आता कस्टमर्सची ब्रँड लॉयल्टी कमी होत चाललेली आहे. प्रॉडक्टला मार्केटमध्ये सहसा विक्री किंवा खप होत नाही. मग असे लोकं प्राइस वॉर्समध्ये पडतात. प्राइस वॉर जेव्हा चालू होतो, तेव्हा त्याचा प्रभाव कितीही काहीही झालं, तरी त्या प्रॉडक्टशी निगडीत जेवढे जे काही कॉम्पिटिटर्स आहेत, बिझनेसेस आहेत, प्रत्येकावरती या ना त्या प्रकारे पडत असतो. सो ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. जसं आलं टेलिकॉममध्ये जिओचं जेव्हा आगमन झालं, तेव्हा त्यावेळेला भारतात जवळपास 15 टेलिकॉम कंपन्या होत्या.
आज 5 आहेत, पण 5 पैकी फक्त 3च ग्राह्य धरल्या जातात. राइट? तो प्राइस वॉरचा तो परिणाम आहे किंवा आज आपण फूड डिलिव्हरी ॲप Swiggy, Zomato, Zepto बाकीचे असे तत्सम ॲप्स जे आहेत फूड डिलिव्हरीचे, ते जेव्हा आले तेव्हा त्यांच्यामध्ये प्राइस वॉर झालेलं. त्या प्राइस वॉर्समध्ये सुद्धा Swiggy आणि Zomato तग धरून राहिले. मात्र बाकीचे जे छोटे-मोठे होते त्यांचं काय झालं? आज कदाचित काही कंपन्यांची नावं आपल्याला आठवणार सुद्धा नाहीत, की अशाही कंपन्या होत्या. प्राइस वॉरचा हा परिणाम आहे. आता प्राइस वॉर्स का होतात? कशामुळे प्राइस वॉर्स ट्रिगर होतात? आणि नेमकं त्याचा परिणाम काय होतो हे सुद्धा आपण जाणू. पहिली गोष्ट म्हणजे स्ट्रक्चरल स्ट्रॅटेजी 3 गोष्टींमध्ये विभागणी केलेली आहे. स्ट्रक्चरल म्हणजे इंडस्ट्रीची उभारणीच अशी आहे, की त्याच्यामध्ये काय घडामोडी घडतात आणि त्याचा प्राइस वॉरने सुरुवात होते. स्ट्रॅटेजिक म्हणजे एखादा बिझनेस किंवा एखादा कॉम्पिटिटर तो अशा प्रकारे मार्केटमध्ये एंट्री करतो किंवा त्याची जी दिशा जी आहे, ती स्ट्रॅटेजी जी आहे, ती तो बदलतो. आणि तिसरं महत्त्वाचं गोष्ट जी आहे, ती सायकॉलॉजिकल ट्रिगर. म्हणजे मी एक व्यावसायिक म्हणून माझ्या मनात भीती आलेली आहे. मग त्याचं कारण काही असू शकतं, की आता माझं प्रॉडक्ट एवढा आहे किंवा माझ्याकडे माझं मार्केट कमी होत चाललेलं, माझं सेल्स कमी होत चाललेले आहेत किंवा मला आणखीन मार्केट काबीज कर काही असू शकतं किंवा उद्या परवा माझा बिझनेस बंद झाला तर मी काय करणार? या भीतीने पछाडतात. या तिघांपैकी कुठलंही कारण असू शकतं. तर स्ट्रक्चरल ट्रिगर्समध्ये ओव्हर कॅपॅसिटी. माझी कॅपॅसिटी आहे 100 टनची किंवा 100 युनिट्सची आणि मी बनवलेले आहेत 150 युनिट्स किंवा 200 युनिट्स. आता माझे 100 ओव्हर एक्स्ट्रा आहेत. ते ठेवण्यासाठी मला जागा नाही आणि ती जागा करायची म्हणजे माझा खर्च वाढतो. मग अशा वेळेला मी काय करतो, आय स्टार्ट द प्राइस वॉर. आय स्टार्ट सेलिंग ॲट अ लोवर प्राइस किंवा माझी फिक्स्ड कॉस्ट खूप जास्त आहे. पुन्हा फिक्स्ड कॉस्ट जर जास्त असेल, तर ती रिकव्हर करण्यासाठी किंवा ते कशाप्रकारे होईल, ते न समजून आल्यामुळे मग माझ्याकडे एकमेव पर्याय उरतो तो जो आहे तो माल रिकामा करा. डिमांड्स कमी-कमी होत चाललेली आहे. आज आपण बऱ्याचशा गोष्टी बघतो, राइट? एवढा भडीमार चाललेला आहे, की कुठली गोष्ट घ्यायची आणि कुठली गोष्ट नाही घ्यायची आणि काल जी हवी असलेली गोष्ट आज नकोशी असते. आणि मग ती जी हवी असलेली गोष्ट त्या उद्योजकाकडे पडून राहिलेली आहे. त्यांनी त्याचं काय करावं? अगेन जसं मी अगोदर बोललो स्टॅग्नंट इंडस्ट्री ग्रोथ म्हणजे आपण 4 टप्पे बोलतो इंडस्ट्री लाईफ सायकलमध्ये किंवा प्रॉडक्ट लाईफ सायकलमध्ये. इंट्रोडक्शन असतं, ग्रोथ असतं, त्याच्यानंतर मॅच्युरिटी असते आणि त्याच्यानंतर डिक्लाइन असते. जेव्हा मॅच्युरिटी येतं तेव्हा स्टॅग्नंट होतं. म्हणजे अगोदर जी भरमसाठ वाढ झालेली असते, ती आता बऱ्यापैकी साधारणतः स्लो किंवा धीम्या गतीने चाललेली असते. मग अशा वेळेला सुद्धा प्राइस वॉर ट्रिगर होतात. एखादा नवीन प्लेयर येतो, जसं मी जिओचं अगोदर बोललो. जिओ आला तेव्हा ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड प्लेयर्स होते. त्यांचं बऱ्यापैकी चाललेलं. मग अशा वेळेला त्यांच्याकडून जिओला जर काही करायचं होतं किंवा स्वतःचं स्थान निर्माण करायचं होतं, तर अग्रेसिव्ह मार्केट एंट्री घेणं भाग होतं आणि ती जिओने घेतली आणि प्राइस कटने घेतली. जिओ सध्या कोलामध्ये सुद्धा तेच करत आहे. त्याच्यानंतर येतात पॅनिक रिएक्शन्स, की आता समोरच्याने प्राइस कट केल्यावर बापरे! आता मी काय करू? माझं काय होणार? सर ते प्राइस कट करतायत. मग आम्हाला बिझनेस मिळेल, नाही मिळेल. मार्जिन्सवरती इम्पॅक्ट होणार, तरी सुद्धा लोकं करायला स्टार्ट करतात. किंवा कॉम्पिटिटरचा मुख्य उद्देश काय होता? आता एखाद्या कॉम्पिटिटरकडे ओव्हर कॅपॅसिटीमुळे किंवा त्याची फिक्स्ड कॉस्ट वाढल्यामुळे त्याला त्याचा स्टॉक क्लिअर करून थोडंफार काही जरी कॉस्ट कमती आणायची कंट्रोलमध्ये आणायची असेल आणि त्याने ते सेल केलेलं आहे. पण आपण काय करतो, की अरे नाही बाबा आता प्राइस वॉर चालू झालेला आहे. मला ते कसंही करून रिस्पॉन्ड केलेलाच पाहिजे. बऱ्याच वेळेला लोकं शॉर्ट टर्मवरती फोकस करतात, की अरे आता सध्या आपले लॉस चालू आहेत ना. मग तुमच्या इन्व्हेस्टर्सना कदाचित तुम्हाला खुश करायचं असेल, तुमच्या कॉम्पिटिटर्ससाठी तुम्हाला थोडासा धोका निर्माण करायचा काहीही असू शकतं याच्यापैकी किंवा तुम्हाला स्वतःला काही गोष्टी क्लिअर करून त्याच्यापासून मुक्त व्हायचं असेल, राइट? आणि तुम्ही मग शॉर्ट टर्मवरती फोकस करता. लाँग टर्मची जी व्हॅल्यू आहे, त्याच्यावरती लक्ष केंद्रित न करता, आज फक्त मला हे माझा स्टॉक क्लिअर करायचा आहे. माझ्या हातात 4 पैसे खेळते राहिले पाहिजेत आणि नंतरचं काय ते नंतर बघू. ही जी मानसिकता आहे, ती आहे. त्याच्यानंतर सायकॉलॉजिकल ट्रिगर्समध्ये बाकीचे जेव्हा प्राइस कट्स करतात, त्यावेळेला आपल्या मनात एक भीती, एक दडपण निर्माण होतं, की अरे माझा मार्केट शेअर किंवा माझे जे कस्टमर्स आहेत, ते तिकडे तर जाणार नाही. मग तिकडे गेले तर काय होणार माझं?
मग मी कशा प्रकारे व्यवसाय करू, हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. किंवा दुसरी गोष्ट आहे, की अरे तो करतो तर मी पण करू शकतो. मला काय कमी समजलंय का? मी आज एवढी वर्ष व्यवसायात आहे. मी पण दाखवू शकतो काय हे आहे. किंवा आता सगळेच करतायत मग आपण सुद्धा करायला पाहिजे. अगदी ज्यांना गरज नाही ते सुद्धा कधी-कधी उगाच नको ते दडपण स्वतःवर घेतात आणि ट्रिगर करतात रेट वॉर्स. आता रेट वॉर्स किंवा प्राइस वॉर्स जेव्हा आपण करतो, तेव्हा आपल्या मनात एक इल्युजन निर्माण होतं, की आपल्याला अशी एक एक चित्र निर्माण होतं, आभास निर्माण होतो, की आपण जिंकत चाललेलो आहोत. पण खरं तर शॉर्ट टर्ममध्ये सुद्धा फायदा जो खूप होतोच, तो ॲक्चुअली कस्टमरचा होतो आणि बिझनेसेस लाँग टर्ममध्ये सफर करतात. आता लाँग टर्ममध्ये काय होतं? आपण प्राइस वॉर खेळायला जातो. असं नाही की प्राइस वॉर सगळ्याच वेळेला वाईट आहे. कधी-कधी करावे लागतात. पण त्याचा जो परिणाम आहे किंवा दुष्परिणाम जे आहेत, ते जास्त आहेत. जसे आपली मार्जिन जी आहे, आपण जेव्हा प्राइस कमी करतो, तेव्हा आपली प्राइस प्रॉफिटेबिलिटीवरती इम्पॅक्ट पडतो. साधारणतः आपण नॉर्मली आपण म्हणतो, "अरे, मी 5% कमी केले ना, त्याच्याने काय फरक पडतोय?" त्याच्याने भरपूर फरक पडतो. त्याच्याने तुमच्या प्रॉफिटेबिलिटीवरती जवळपास 3 ते 50% प्रॉफिट मार्जिनवरती फरक पडू शकतो. कारण तो क्युम्युलेटिव्ह इफेक्ट आहे. तो आपण लक्षात घेत नाही. ब्रँड डायल्यूट होतो. अरे, कमी किमतीत मिळणारे ब्रँड्स आपल्याला नेहमीच आपण त्याच्याकडे शंकेने पाहतो. आपला ब्रँड डायल्यूट होतो. आपण जे काही मार्केटमध्ये क्रेडिबिलिटी उभी केली आहे ती कमी पडते. इंडस्ट्रीमध्ये कमोडायझेशन वाढतं. कमोडायझेशन म्हणजे काय? तर चावल किंवा आपण जे टिश्यू पेपर आहेत, मीठ आहे, नोटबुक्स आहेत, या सगळ्या कमोडिटी आयटम्स आहेत. त्या नॉर्मली आपण घेताना त्याचा ब्रँड कुठला आहे, की ते कुठल्या कंपनीचे आहेत किंवा अमक्या-तमक्या कंपनीचेच आहेत का हे फारसं बघत नाही. आपण फक्त ते उचलतो, बघतो आणि ते दॅट कमोडिटी राइट? मग आपला ब्रँड किंवा आपले जे प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस आहेत ते कमोडिटी मार्केटसारखे व्हायला लागतात. जिथे काहीच डिफरन्शिएटिंग फॅक्टर नाहीये. आर्थिक इन्स्टेबिलिटी ना, फायनान्शियल इन्स्टेबिलिटी निर्माण होते. आपल्याला पैशाची चणचण भासू लागते. कुठे कसं खर्च कंट्रोल करायचा, काय करायचं? आपण कमवतच नाहीये तर सेव्ह कुठे करणार? हा मोठा प्रश्न निर्माण होतो. पण आपल्याला वाटतं की नाही प्राइस वॉर्समुळे आपण मार्केट काबीज करतोय, तर तसं नाहीये. कुणाचंच भलं होत नाही. राइट? आणि छोटे प्लेयर्स असतात ते बाहेर पडतात. म्हणजे अक्षरशः इंडियाचं एवढी मोठी पॉप्युलेशन असताना आज सहज एक 10-15 टेलिकॉम प्लेयर्स अजूनही मार्केटमध्ये येऊन व्यवसाय करू शकतात. पण नाही करू शकले कारण प्राइस वॉरने त्यांची जी मारामार झाली, दनादन उडालेली आहे. त्याच्यामुळे ते नाही करू शकले आणि जे छोटे प्लेयर्स होते किंवा थोड्या छोट्या सर्कल्समध्ये करत होते, ती लोकं सगळी बाहेर पडलेली आहेत. आणि या सगळ्याचा अजून एक परिणाम असा होतो, की कस्टमर गृहीत धरतो, की अरे हा प्रॉडक्ट किंवा ही सर्व्हिस ना अच्छा काय याच्यामध्ये तर स्वस्तच मिळणार किंवा स्वस्त मिळू शकते आणि मिळतच राहणार. हे गृहीत धरून चालायला लागतो. आणि ही वॉन्ट्स कस्टमरचा मुख्य उद्देश तोच असतो. कमीत कमी किमतीत जास्तीत जास्त व्हॅल्यू मला कशी मिळेल आणि ही विल स्टार्ट पुशिंग यू टुवर्ड्स द रेट लोवर रेट्स ऑर चीप रेट्स दॅट आर देअर. याचा परिणाम आपण परत जसं मी सांगितलं आता जे रेस्टॉरंट ॲग्रीगेटर्स आहेत, Zomato आहे, Swiggy आहे, त्यांच्यानंतर अजून जे काही तसे ॲप्स आहेत त्या मार्केट किंवा त्या कॅटेगरीमध्ये खेळणारे, ते डिस्काउंट्स देतात. त्याच्यातून हाय व्हॉल्यूम निर्माण करतात. पण याच्यामुळे काय होतं, रेस्टॉरंट ओनर्सचं जे आहे, त्यांना त्यांची प्रॉफिटेबिलिटी इम्पॅक्ट होते. त्यांना प्लॅटफॉर्म पैसे, चार्जेस, बाकीचे चार्जेस असे सगळे Swiggy आणि Zomatoला द्यावे लागतात. टेलिकॉममध्ये सुद्धा ना जे प्राइस वॉर झाले, त्याच्यामध्ये गळती तर लागलीच. आज जे 3 मेजर प्लेयर आहेत, त्याच्यामध्ये व्होडाफोन आयडियाची जी काही परिस्थिती आहे सध्या, आता भारत सरकारने त्यांना थोडंसं रिलीफ दिलेलं आहे. पण हे सगळं जी व्होडाफोनची परिस्थिती आहे, त्याच्यामध्ये प्राइस वॉरचा सुद्धा एक महत्त्वाचा भाग होता. ऑब्व्हियसली एव्हरेज ग्रॉस रेव्हेन्यू जे होते अ, त्याचा सुद्धा आहे थोडासा AGR ज्याला आपण म्हणतो. पण प्राइस वॉर जे झाले, कमीत कमी किमतीत सगळ्या कस्टमर्सना अॅक्वायर करण्यासाठी युद्ध जो झाला, त्याचा परिणाम आज व्होडाफोन सुद्धा भोगतोय. राइट? सो मी जसं अगोदर सांगितलं 5% कट कॅन ॲक्चुअली
वाईप आउट अराउंड 30 to 50% ऑफ प्रॉफिट मार्जिन्स. हे खूप महत्वाचं आहे. हे समजून घेणं महत्वाचं आहे. एक व्यवसाय म्हणून आपल्याला हे माहिती असणं आणि आपल्या मनाच्या कानाकोपऱ्यात असणं खूप गरजेचं आहे. आता एकदा का प्राइस वॉरला सुरुवात झाली, की लगेच काय होतं ना, आपण फक्त आणि फक्त प्राइसच्या दृष्टीनेच विचार करतो. आता हा एकच पर्याय आपल्यासमोर उभा आहे आणि मला आता काहीतरी केलं पाहिजे म्हणून आपण सरसकट प्राइस कमी करायला चालू करतो. म्हणजे ह्याची प्राइस कमी कर, त्याची प्राइस कमी कर, इथे कमी कर, तिथे कमी कर. हा रिस्पॉन्स, हा पॅनिक अटॅक झाला. आपण पॅनिक सायकॉलॉजिकल ट्रिगर झाला. पण आपण करतोय तसं. विशेषतः छोट्या उद्योजकांमध्ये प्राइस पकडून ठेवायची क्षमता कमी असते. ऑब्व्हियसली कारण समोरचा कट करत असताना त्यांना त्याचा परिणाम खूप लवकर जाणवतो. तो महत्वाचा आहे. त्याच्यानंतर आपण फक्त आणि फक्त प्राइस वरती कुठलाच बिझनेस कधीच केव्हाच उभा राहू शकत नाही आणि तो उभा करण्याचा प्रयत्न सुद्धा करू नये. कॉस्ट लिडरशिप मध्ये ओव्हरऑल कॉस्ट लिडरशिप जी पोर्टरची स्ट्रॅटेजी आहे ती करत असताना सुद्धा आपण मोठ बघत असतो. मोठ म्हणजे काय, की कुठे ना कुठे आपल्याला कुशन आहे ते प्राइस कमी करण्यासाठी आणि आपण प्रोटेक्टेड राहू त्या याच्यापासून. आपण ओव्हरऑल प्राइस कमी करतो, सरसकट करत नाही. तर ते महत्वाचं आहे. नुसतं फक्त प्राइस वरती कम्पीट करून आज कुठलाच व्यवसाय तग धरू शकलेला नाहीये. त्याच्यानंतर आपण हे विसरतो की कस्टमर्सला व्हॅल्यू हवी असते. तो काहीतरी चांगलं मिळत असेल तर त्याच्यासाठी एक्स्ट्रा पैसे द्यायला तयार असतो. मोबाईल वॉरमध्ये ॲपल आणि सॅमसंग आजही लाखाच्या घरात मोबाईल विकतात. ॲपलचं तर जवळपास 2 लाखाच्या घरात एक मोबाईल जातो आणि लोकं घेतात. तर व्हॅल्यू परसेप्शन आपण इग्नोर करतो आणि फक्त कॉस्टच्या पाठी पडतो. पुन्हा आता आजचंच माझं जर काही खरं नाही तर उद्याचं कसं होणार? बरोबर आहे, चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही आज सर्व्हाइव्ह करायला जाल, आजचा दिवस तुम्ही काढाल, पण भविष्याचं काय? हा विचार सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. कुठलाही व्यवसाय फक्त आजचा विचार करून भविष्यात तग धरू शकत नाही आणि फक्त भविष्याचा विचार करून आज तग धरू शकत नाही. या भविष्य आणि आजमध्ये समतोल राखणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा फक्त प्राइस वरती लक्ष केंद्रित करणं चुकीचं आहे. ट्रेनिंग सेल्स टीमला तुम्ही सांगतात नाही कॉस्ट देखो, कॉस्ट कट करो, हे असे करायचे, तसे करायचे, कस्टमरला असं कन्व्हिन्स करा, तसं करा. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये जसं आपण ब्रँड डायल्युशन विषयी बोललेलो आहे, तुमच्या ब्रँडची व्हॅल्यू कुठेतरी कमी नाही होत आहे ना? तुम्ही कुठेतरी मार्केटमध्ये पडत नाही आहेत ना? हा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. कधी एकेकाळी मायक्रोमॅक्स किंग होतं किंवा मायक्रोमॅक्स, सॅमसंग, Xiaomi यांच्यापेक्षाही पुढे अग्रणी अशी भारतीय कंपनी मोबाईलमध्ये होती. मात्र त्याच्यानंतर रेट गेम्स प्राइस वॉरच्या जाळ्यात अडकून आणि काही चुकीचे डिसिजन म्हणजे बाकीचे जे प्रोडक्ट लॉन्चचे वगैरे पण त्यांचे चुकले काही डिसिजन. पण प्राइसच्या वॉरमध्ये पडून ते मागे राहिले आणि बाकीचे सगळे पुढे गेले. आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, Xiaomi, OnePlus हे जे आले तेव्हा सुरुवातीला व्हॅल्यू फॉर मनी होते आणि आज ते प्रीमियमच्या दिशेने वाटचाल करत आहेत. तर त्यांनी हळू आपली किंमत ते वाढवत गेलेले आहेत. ते फक्त किमतीवर खेळत नाही राहिलेत. ही गोष्ट लक्षात घेणं खूप महत्वाची आहे. आता हे जर मला अव्हॉइड करायचं असेल एक बिझनेस म्हणून, एक व्यवसाय म्हणून, तर मी काय करू शकतो? मी छोटा उद्योजक आहे, मी मोठा उद्योजक आहे. दोघांनाही खूप महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणं आणि विचार करणं गरजेचं आहे. राइट? तर तुम्ही जेव्हा प्राइस वॉर अव्हॉइड करण्यासाठी काय करत असाल, पहिली महत्त्वाची गोष्ट रिएक्ट करण्या अगोदर थोडंसं माहिती काढा. थोडंसं समजुतीने घ्या, की तुमचा जर स्पर्धक जो आहे किंवा तुमचा कॉम्पिटिटर जो आहे, तो जर प्राइस कट करत असेल, तर तो कशासाठी करतोय? त्याचा स्टॉक क्लिअरन्स आहे का? किंवा तो काही नवीन प्रॉडक्ट आणण्याच्या तयारीत आहे का? किंवा त्याला त्या व्यवसायामधून बाहेर पडायचं आहे का? आणि आपण थोडीफार माहिती आजूबाजूला चौकशी केली तर आपल्याला मिळू शकते. राइट? सो हे तो सध्या
म्हणजे टेम्पररीली करतोय की खरोखरच त्याला असं काहीतरी चांगलं गवसलेलं आहे ज्याच्यामुळे तू त्याची ओव्हरऑल कॉस्ट कमी करू शकतो. आणि इंडस्ट्रीमध्ये काहीतरी टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशन झालेले आहेत, बदल झालेले आहेत. त्याच्यामुळे त्यांना त्या कमी किमतीत विकणं शक्य होतंय. ते जाणून घ्या. किंवा त्याचं डेस्परेशन आहे ना, म्हणजे कसंही करून माझा व्यवसाय अगदी मरणासन्न अवस्थेला पोहोचलेला आहे आणि मला तग धरण्यासाठी कसंही करून एक 4 पैसे माझ्या पदरी येणं गरजेचं आहे. थोडक्यात सांगायचा अर्थ काय, की कुठल्याही प्राइस वॉर स्टार्ट होत असेल तुमच्या व्यवसायामध्ये किंवा तुम्हाला तो जाणवत असेल, तर लक्षात घ्या, तो कशासाठी होतोय? का होतोय? आपण दिवाळी किंवा सणासुदीला जेव्हा पाहतो, आज 26 जानेवारी आहे, तेव्हा बरेचसे ब्रँड्स हे डिस्काउंट देत आहेत. ते सणासुदीसाठी दिलेले डिस्काउंट आहेत. तो काही प्राइस वॉर नाही आहे. हे समजणं आपल्याला गरजेचं आहे. राइट? किंवा त्याचा स्टॉक तो क्लिअर करतोय किंवा लिक्विडेट करतोय. ह्या सगळ्या गोष्टी नेमकं का, कशासाठी होत आहेत हे आपण समजून घेणं खूप महत्वाचं आहे. तो रिएक्ट करण्या अगोदर विचार करा. तो कुठली गोष्ट का व कशासाठी करतोय हे जाणून घ्या, हे समजून घ्या. त्याच्यानंतर दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे, तुमच्या कस्टमरची प्राइस सेन्सिटिव्हिटी समजून घ्या. तुमचे कस्टमर खरोखरच प्राइस सेन्सिटिव्ह आहेत का? की व्हॅल्यू सेन्सिटिव्ह आहेत किंवा रिलेशनशिप ड्रिव्हन आहेत, क्वालिटी ड्रिव्हन आहेत? मारुती आणि टोयोटाचं एक्झाम्पल घ्या ना. मारुती गाड्या बनवते. मारुती प्राइस सेन्सिटिव्ह कस्टमरसाठी गाड्या बनवते. टोयोटा क्वालिटी सेन्सिटिव्ह कस्टमरसाठी गाड्या बनवते. राइट? अ, तुम्ही जर रोल्स रॉयसचं उदाहरण घेतलं तर रोल्स रॉयस व्हॅल्यू सेन्सिटिव्ह कस्टमर्ससाठी गाड्या बनवतं. त्यांना काहीतरी स्पेशल पर्सनलाइज्ड हवं असतं. ह्या सगळ्या कंपन्या जर आपण बघितल्या, तर ते वेगवेगळ्या प्रकारे काम करतायत. तुम्ही रिलायन्स डिजिटल जर बघितलं तर रिलायन्स डिजिटल प्राइस सेन्सिटिव्ह वरती आहे. Appleचं स्टोअर बघितलं तर प्लश लक्झरी एरियामध्ये आजूबाजूला कोणाचं हे नसणार. एक लुक अँड फील Apple स्टोअरचं टोटली डिफरंट आहे. Apple डज नॉट बिलीव्ह इन प्राइस वॉर. इट बिलीव्हज इन व्हॅल्यू अँड रिलेशनशिप ड्रिव्हन और क्वालिटी ड्रिव्हन बिझनेसेस. रिलायन्सचं व्हॅल्यू, प्राइस सेन्सिटिव्ह कस्टमर ड्रिव्हन बिझनेस आहे. प्रोडक्ट्स मोर सारखेच विकतात. म्हणजे रिलायन्सवाले मल्टिपल प्रोडक्ट्स विकतात. Appleवाले फक्त त्यांचेच विकणार. ॲट द एंड ऑफ द डे ब्रॉडली स्पीकिंग दे आर इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स. सो कस्टमरची सेन्सिटिव्हिटी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. कुठल्या कस्टमर सेगमेंटसाठी आपण काय करतोय, कशा प्रकारे करतोय आणि ते व्हॅल्यू सेन्सिटिव्ह आहेत, प्राइस सेन्सिटिव्ह आहेत, क्वालिटी ड्रिव्हन आहेत, कॉस्ट ड्रिव्हन आहेत. ह्या गोष्टी लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर प्राइसिंग डिसिप्लिन अंगी आली पाहिजे आपल्याला. कधीच कुठलाही रेट वॉरचा डिसिजन किंवा त्याला प्रत्युत्तर देताना, रिस्पॉन्ड करताना इमोशनली होऊन रिस्पॉन्ड करणं टाळा. की नाही आता मला करायचंच आहे. मी मागे एका उद्योजकाशी बोलत होतो आणि त्यांना त्याची प्राइस कट करायची होती. पण का करायचे आहेत? नाही आता मार्केटमध्ये सगळेच करतायत, चीप करतायत. मग मी काय करू? मला अरे पण तुम्ही नेमकं काय करतायत? कशासाठी करतायत? तुमचे कस्टमर बेस काय आहेत? समोरच्या व्यक्तीचा कस्टमर बेस काय आहे? ते बघा. अच्छा म्हणजे टेक्नॉलॉजी ॲडव्हान्समेंट झालेलं आहे ते तुम्ही तुमच्या व्यवसायात आणलेले आहेत का? तर ते सुद्धा नाही. मग कशाप्रकारे तुम्ही प्राइस कट करणार? किंवा मी 4 नवीन स्टोअर ओपन करून माझा बिझनेस वाढवतो. पण 4 नवीन स्टोअर ओपन करायचे म्हणजे त्याचा खर्च, त्याचे ओव्हरहेड्स, त्याची प्राइसिंग ते कुठून येणार तुम्हाला? तो पैसा कुठून येणार? तो हा सारासार विचार करणं खूप गरजेचं आहे. नुसतीच फक्त प्राइस वॉर चालू आहेत म्हणून त्याच्यात उडी मारून नाही चालत किंवा दुसरे करतायत म्हणून आपण सुद्धा तेच करायला हवं, तसं नाहीये. गो बॅक टू स्टेप नंबर 1 अँड देन कम टू स्टेप नंबर 3. तुमची जी प्राइसिंग डिसिप्लिन आहे ती प्रोटेक्ट करा. इन्फोसिस एक अशी कंपनी आहे ज्याच्यावर बरेचसे प्राइसिंग प्रेशर आले तरी सुद्धा त्यांनी त्याची प्राइसिंग कमी केलेली नाही. कारण आम्ही क्वालिटी देतो आणि आम्हाला आमचे मार्जिन्स प्रोटेक्ट करायचे आहेत. ते कधी त्या युद्धात पडले नाहीत. बऱ्याचशा आयटी कंपन्यांच्या मध्येच अग्रेसिव्ह ग्रोथ चाललेली. विशेषतः कॉग्निझंट जेव्हा आली तेव्हा त्यांनी बरेचसे प्राइस कट करून कस्टमर्स मिळवण्यावरती भर दिला किंवा
आयसीआयसीआय बँक अग्रेसिव्हली मार्केटमध्ये घुसली. मार्जिनचा विचार सुरुवातीला त्यांनी केला नाही. त्यावेळेला एचडीएफसी बँकने मात्र आपले रेट्स किंवा आपले मार्जिन्स प्रोटेक्ट केल्या आणि स्लो अँड स्टडी विन्स द रेस या तत्वाने गेले. आज दोन्हीही बँका यशस्वी आहेत असं नाही की नाही आहेत, पण अप्रोच वेगळी होती. पण तिथे कुठेतरी ब्लाइंड काहीतरी करायचं आहे म्हणून किंवा इमोशनली करून नव्हतं, तर एक प्रॉपर व्यावसायिक स्ट्रॅटेजिक प्लॅन होता आणि त्या हिशेबाने त्या दृष्टीने घेतलेली ती पावलं होती. आता त्याही पलीकडे जाऊन आपण काय करू शकतो? तर आपली ताकद कुठे आहे? आपल्यासाठी आपण कशासाठी ओळखले जातो? आपला कस्टमर आपल्याकडे कशासाठी येतो? त्या गोष्टीचा विचार करून आपण काहीतरी करू शकतो. आणि प्रत्येकाला सगळ्यांनाच खुश केलं पाहिजे असं नाहीये. असेही कस्टमर सेगमेंट असतात, जिथे मोठे प्लेयर्स जायला बघत नाहीत किंवा जे तळ्यात मळ्यात असतात ना, की "अरे, घेऊ की नको घेऊ?" असे कस्टमर सेगमेंट्स जे प्राइस आणि व्हॅल्यूच्या मध्ये अडकून पडलेले असतात तसे असतात किंवा खूप झोन असे असतात जिथे काही नाहीये, कोणच नाहीये किंवा असे सुद्धा असतात जिथे हाय मार्जिन्स आहेत. पण लोकं जायला तयार नाहीत. का तर अगदीच किचकट असं काम आहे. पण ते जर आपण मास्टर केलं, तर आपण तिकडे जाऊ शकतो. राइट? सो या सगळ्या गोष्टी आहेत. एक कॉक बनवणाऱ्या कंपनीनं क्राउन कॉक करून एक कंपनी आहे. जे एरिएटेड सोल्युशन्स आहेत त्यांच्यासाठी ते काम करतात. खूप कॉम्पिटिटिव्ह सेगमेंट्स आहेत. मोठे प्लेयर्स जे आहेत ते डॉमिनेट करतात. पण त्यांनी जे त्या सेगमेंटमध्ये सुद्धा त्यांनी ज्यांचे सीझनल एरिएटेड प्रॉडक्ट्स असतात, तशा व्यावसायिकांसाठी त्यांनी त्यांची प्रॉडक्ट आणि सर्व्हिस उभी केली आणि त्यांना त्यांनी सर्व्हिस द्यायला तो जो सीझनलचा जो गट होता किंवा जे कस्टमर बेस होता, त्याच्याकडे कुठलाच मोठा प्लेयर पाहत नव्हता आणि पाहणं शक्य नव्हतं. कारण जसं सीझन बदलतो, तसं तुम्हाला तुमचा कस्टमरचा ओढा बदलत जातो. तुम्हाला दुसरीकडे जावं लागतं. मात्र ह्या लोकांनी त्यांची कॅपॅबिलिटी त्याच्यामध्ये बांधली आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्राइसिंग चांगली केली. मोठे प्लेयर्स तिकडे येऊ शकत नाही. कारण प्रत्येक वेळेला तुम्हाला सगळी बांधणी पुन्हा नव्याने करावी लागते. जी या लोकांनी मास्टर केली. क्राउन कॉक अँड सील करून कंपनी आहे. त्यांनी मास्टर केली अँड दे आर ऑपरेटिंग इन दॅट स्पेस. सो तसं होऊ शकतं. सो नुसतंच ज्या आहेत ते त्याच्यापेक्षा कुठे तुम्हाला तुमच्या ताकदीवर खेळता येईल ते पहा आणि त्या हिशोबाने तुमची स्ट्रॅटेजी किंवा तुमची दिशा ठरवा. आता येऊया महत्वाच्या गोष्टीकडे. सगळेच कस्टमर मी सुरुवातीला सांगितलं, पुन्हा एकदा आपण त्या गोष्टीकडे जाणार आहोत. फक्त प्राइस बघून नाही घेत. काही लोकं ब्रँड, सर्व्हिस, एक्सपिरियन्स, कन्सिस्टन्सी, रिलेशनशिप, तुमचा इकोसिस्टम एडव्हांटेज आहे, नाही आहे, या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून ते घेतात. आज अमूल, व्हॅल्यू आणि ट्रस्ट. अमूलचं व्हॅल्यू फॉर मनी आहे आणि ट्रस्ट आहे लोकांना, की अमूलचं प्रॉडक्ट चांगलं असणार आणि लोकं घेतायत. राइट? किंवा टाटा ब्रँड्स एक ट्रस्ट निर्माण झालेला आहे. टाटाच बोललो की आपल्या मनात ट्रस्ट येतं. आता अशा वेळेला प्राइसिंग मेकॅनिझम किंवा प्राइस वॉर जे आहे ते इथे फिक्के पडतात. कारण त्यांची ब्रँड, त्यांची क्रेडिबिलिटी त्यांनी उभी केलेली आहे आणि या गोष्टी पैशाच्या पलीकडच्या आहेत. पण तुमच्या व्यवसायात, तुमच्या प्रॉडक्टमध्ये, तुमच्या सर्व्हिसमध्ये पैशाच्या पलीकडल्या कुठल्या गोष्टी आहेत याचा विचार करा. व्हॉट इज इट दॅट यू कॅन गिव्ह बियॉन्ड मनी? एक एक्सपिरियन्स आपण एखाद्या कस्टमरला आउट ऑफ द वे जाऊन काहीतरी करतो, त्याला स्पेशल फील करवतो, तेव्हा त्याचे चान्सेस ऑफ स्टेइंग विथ आर मच मच हायर. किंवा आपण त्याला किती तत्परतेने सर्व्हिस देतो. आज मोठे ब्रँड्स सर्व्हिस द्यायला कचरतात किंवा वेळेवर सर्व्हिस देत नाहीत. तेच छोटे ब्रँड म्हणून आपण लगेच तत्पर सर्व्हिस देऊन एक कस्टमरचा विश्वास जिंकू शकतो, की "सर काहीही झालं तरी मी आहे, तुम्ही सांगा मला." यू कॅन डू दॅट. सो फक्त प्राइस हा एकमेव वाट नाही आहे, राइट? तुम्ही ब्रँड ट्रस्ट बिल्ड करू शकता, रिलायबिलिटी बिल्ड करू शकता, एक एक्सपिरियन्स देऊ शकता, कन्सिस्टन्सी सातत्य क्वालिटीमध्ये ठेवू शकता, चांगल्या गॅरंटी देऊ शकता. थोडंसं इकोसिस्टम एडव्हांटेज ना, जसं जिओने केलं. जिओ जेव्हा लॉन्च झालं तेव्हा जिओने
तुम्हाला मॅगझिन्स दिले, न्यूजपेपर्स दिले, म्युझिक दिली, मूव्हीज दिली, टीव्ही दिलं, असे 50 ऍप्स जिओचे जवळपास जिओ जेव्हा लॉन्च झाला तेव्हा. तर तो इकोसिस्टमचा ऍडव्हान्टेज मिळाला जिओला. लोकांनी बाकीच्या गोष्टींसाठी पण जिओ घ्यायला सुरुवात केली. तोपर्यंत जे एस्टॅब्लिश प्लेयर होते त्यांनी या सगळ्या गोष्टींचा इकोसिस्टम म्हणून विचार केला नव्हता. राईट? सो गो बियॉन्ड द प्राइस वॉर. आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा जर तुम्हाला कम्पीट करायचंच झालं, की माझ्याकडे काही पर्यायच नाहीये, दुसरं काहीतरी करावं लागेल मला, मला केलंच पाहिजे. देन यू कॅन लुक ॲट सेगमेंट स्पेसिफिक प्राइसिंग, म्हणजे एंट्री लेवल, ज्यांना एंट्री लेवल हवी आहे त्यांच्यासाठी. जसं आज Xiaomi करतात ना, Xiaomiचे 3 ब्रँड आहेत. एक Redmi आहे, एक MI आहे आणि एक Xiaomi आहे. हे तिन्ही वेगवेगळ्या कॅटेगरीज आणि कस्टमर सेगमेंटला केटर करतायत. किंवा Oppo, Vivo आणि आपला OnePlus, हे तिघांची पॅरेंट कंपनी एकच आहे. पण ते तिन्ही वेगवेगळ्या याला करतात. किंवा तुम्ही ताजचं घ्या, जिंजर ही त्यांची बजेट लेवलची आहे. ताज प्रीमियम कस्टमर सेगमेंटसाठी आहे. राइट? किंवा बंडलिंग ऑफर्स करू शकता तुम्ही. मॅकडॉनल्ड्सचे कॉम्बो मील बघता किंवा Zoomचं जे आहे, Zoomमध्ये तुम्हाला वेबिनार पॅकेज प्लस ऑनलाईन कॉलिंग पॅकेज ना, बेसिक पॅकेज मिळतं. त्याच्यामध्ये अजून काहीतरी सर्व्हिसेस टाकतात ते. ते देऊ शकता. लॉयल्टी प्रोग्राम्स देऊ शकता. आज बऱ्याच कंपन्या लॉयल्टी प्रोग्राम देत आहेत कस्टमरचे. मोबाईल नंबर घेऊन त्यांना पॉइंट्स देत आहेत. आणि ते कसे वापरायचे त्याच्यावरती पण रिस्ट्रिक्शन असतात ना. तुम्ही 3 महिन्यात, 6 महिन्यात, काही-काही तर एका महिन्यात सांगतात, की हे लॅप्स होणार. मग 10 पैकी एक ना एक कोणतरी असतो ना, जो लॅप्स होतील म्हणून तो जातो ते लॉयल्टी प्रोग्राम एक, आणि त्या लॉयल्टी प्रोग्राम्स कमवण्याच्या नादात किंवा पॉइंट्स कमवण्याच्या नादात तो अजून जास्त बिझनेस देऊन बसतो. व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिसेस द्या. तुम्ही एखाद दुसरी गोष्ट तुम्ही फ्री देऊ शकता किंवा कॉम्प्लिमेंटरी देऊ शकता किंवा तुमच्या कस्टमरसाठी काहीतरी कमी किमतीत देऊ शकता तुम्ही. मग यू कॅन थिंक अबाउट ना, माझ्या बिझनेसमध्ये मी कुठल्या व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिसेस देऊ शकतो. सबस्क्रिप्शन मॉडेलचा यूज करू शकता. आज Netflix आहे, तुमचे जिम आहेत किंवा बाकीच्या जे Swiggy, Zomato वगैरे, Starbucks वगैरे, हे सगळे सबस्क्रिप्शन मॉडेल परफेक्टली रन करतायत. यांच्याकडे अगोदरच पैसा येतो आणि तो पैसा तुम्ही वापरू शकता. राइट? वेगवेगळे प्राइसिंग सेगमेंट्स ठेवू शकता तुम्ही. प्रीमियम प्राइसिंग, प्रो, राइट? तसं करू शकता. जसं मारुती कारमध्ये जर तुम्ही बघितलं, एखादा मॉडेल असेल त्याचा बेस व्हर्जन असतो आणि टॉप एंड व्हर्जन असतो. आता त्याच्यामध्ये वेगवेगळी प्राइसिंग आहे. मोर ऑर लेस त्याच्यामध्ये थोडाफारच फरक असतो. किंवा Samsungचा मोबाईल घ्या. Samsung Galaxy प्लस, Samsung Galaxy प्लस प्रो. आता हे 3 मॉडेल झाले. त्याच्यामध्ये छोटेच व्हेरिएशन असतात, मात्र कॉस्टिंगमध्ये फरक असतो. तुम्ही तशा प्रकारे करू शकता. प्रीमियम व्हर्जन्स लॉन्च करू शकता. तुमच्या ऑपरेशनल इनएफिशियन्सीज ज्या आहेत, ते कमी करू शकता. मी जसं जिओचं अगोदर उदाहरण दिलं. जिओने फक्त प्राइजेस कमी केले नाहीत, तर त्यांनी एक चांगला इकोसिस्टम उभा केला. म्युझिकचा म्हणजे ॲप्सचा पूर्ण, आणि त्याच्यानंतर ते मार्केटमध्ये उतरले. डीमार्ट जे आहे, डीमार्ट सध्या सप्लाय चेन वरती त्यांचा जाम फोकस आहे. डीमार्टच्या ॲडव्हर्टाइज आपण खूप कमी बघतो इतरांच्या तुलनेने. पण डीमार्टचा फोकस पूर्ण एफिशियन्सीज वरती आहे. आणि ओव्हरऑल कॉस्ट कशी कमी करता येईल, जे प्रॉडक्ट लगेच जातील ते कसे करतात. तर दीज आर अदर वेज ऑफ कम्पिटिंग अदर दॅन प्राइस. अजून एक महत्वाची गोष्ट आपण करू शकतो, तो आपला कस्टमरचा नरेटिव्ह जो आहे, तो चेंज करू शकतो. तुम्हाला काहीतरी किरकोळ किमतीला किंवा चीप ना, म्हणजे कमी किमतीचं हवंय की चांगलं हवंय? आम्ही चांगला प्रॉडक्ट, चांगली सर्व्हिस देतो. फोकस ऑन दॅट. राइट? टोटल व्हॅल्यू काय देतो आम्ही? आम्ही तुमच्याकडून ₹100 घेतो, पण त्या ₹100 आम्ही तुम्हाला या 4 गोष्टी देतो. दुसरा जो आहे तो तुम्हाला ₹30 देतो. पण तो तुम्हाला एक एक गोष्ट देतो, ती सुद्धा धड बरोबर देत नाही. फोकस ऑन द टोटल व्हॅल्यू दॅट यू आर गिव्हिंग टू युअर कस्टमर. डिस्काउंट देत असाल तर ते खरोखरच देण्यायोग्य आहे का? ते देण्यासारखं आहे का? वर्थ आहे का? त्याच्यापेक्षा डिस्काउंटपेक्षा वर्थ इट करा ना.
मॅकडॉनल्ड्स मध्ये जाता तुम्ही, मॅकडॉनल्ड्स खूप कमी किंवा क्वचित डिस्काउंट देतो. डीमार्टचे सुद्धा डिस्काउंट जर बघितले तर कधी कधी खूप मोठे डिस्काउंट नसतात, तरी सुद्धा लोक तिकडे जातात. या सगळ्या गोष्टींचा विचार करा. ही लोक फक्त प्राइस आणि फक्त प्राइसवर नाही खेळत आहे, तर ती व्हॅल्यू, काहीतरी चांगलं, काहीतरी तुमच्या वेळेची उपयोगिता किंवा वर्थ इट ना, दे मेक इट वर्थ इट, की तुम्ही जाऊन तिकडे काहीतरी करतायत, त्याचा तुम्हालाच फायदा होतोय. दॅट इज वाय यू गो. सो हे महत्वाचं आहे, की तुमच्या प्रोडक्टशी रिलेटेड जे नरेटिव्ह आहेत ते बदला. कमी किमतीपासून चांगलं, छोट्या किमतीपासून व्हॅल्यू वरती, आणि डिस्काउंट पेक्षा त्याच्यापेक्षा हे खूप खूप कैक पटीने चांगलं आहे. लास्ट बट नॉट द लिस्ट, सरते शेवटी क्लोज करता करता एवढंच सांगावं असं वाटेल, की प्राइस वॉर ने इंडस्ट्री कोसळतात. म्हणजे आपल्याकडे उदाहरण द्यायचं झालं तर टेलिकॉम सेक्टर एक सुंदर उदाहरण आहे. टेलिकॉम सेक्टर मध्ये जेवढी लोक प्राइस वॉर मध्ये होती, 15 कंपन्या असलेला सेक्टर आज 5 कंपन्यांपुरता मर्यादित आहे. 5 पैकी 2 बद्दल तर कोण हल्ली बोलत पण नाही. 3च कंपन्या आहेत, जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया. वोडाफोन आयडियाची परिस्थिती चिंताजनक अजूनही आहे. एअरलाईन इंडस्ट्री घ्या. एअरलाईन इंडस्ट्री भारतात एकेकाळी सहारा होती, जेट एअरवेज होती, मोदी लुफ्तान्सा होती, स्पाइसजेट आहे, पण स्पाइसजेट मध्ये बँक्रप्सीला जाऊन पुन्हा आली. त्याच्यानंतर असे कितीतरी छोटे मोठे एअरलाईन स्टार्ट झाल्या, बंद झाल्या, आपल्याकडे त्यांची गिनती नाही आहे. हे सगळे प्राइस वॉर्समुळे गेले. एकेकाळी एअरलाईनची तिकीट ₹1 आणि ₹2 या एवढ्या क्षुल्लक किमतीवर विकली जात होती. व्हॅल्यू जेव्हा आपण देतो तेव्हा आपण ब्रँड उभा करतो, एक अनुभव उभा करतो कस्टमरसाठी. डिस्काउंटने कस्टमर येतात, पण ते डिस्काउंटसाठी येतात. तो पुन्हा येईल, नाही येईल याची शाश्वती नसते, गॅरंटी नसते. पण तेच जर आपण काहीतरी वेगळा, काहीतरी डिफरन्शिएटेड प्रोडक्ट, म्हणजे इतर चार चौघ देतात त्यांच्यापेक्षा काहीतरी वेगळं जर आपण देतो, तर ती लॉयल्टी बांधली जाते. कस्टमर आपल्याकडे पुन्हा पुन्हा येण्याची शक्यता आपण वाढवतो. कमी किमतीने किंवा अगदीच चीप प्राइसिंग करून आपण लोकांचं लक्ष वेधून घेऊ शकतो. मात्र ते सस्टेन करणं कठीण होतं. का? आपल्या प्रॉफिट मार्जिनवरती इम्पॅक्ट होतो. आपल्याला ऑपरेशनल एफिशियन्सीज राखता येत नाही. त्याच्यापेक्षा आपण जर व्हॅल्यू दिली, काहीतरी चांगलं दर्जेदार दिलं, तर आपण मार्केटमध्ये जिंकू शकतो. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, व्हॉल्यूम बिल्ड्स नंबर्स. बिझनेस हा फक्त नंबर्सचा गेम नाही आहे. तर तो विश्वासाचा गेम आहे, क्वालिटीचा गेम आहे आणि ट्रस्टचा गेम आहे. राइट? दिस इज व्हॉट मेक्स इम्पॉर्टंट. सो व्हॉल्यूम मे बिल्ड नंबर्स, बट ट्रस्ट बिल्ड्स बिझनेसेस. आज तुम्ही कुठलाही प्रोडक्ट किंवा कुठलीही सर्व्हिस जी वापरतायत, कशासाठी वापरतायत, त्याचं जर किमती पलीकडे जाऊन विचार करायचा झाला, तर तुमचं उत्तर साधं, सरळ, सोप्पं असणार आहे. मला त्या प्रॉडक्ट वरती विश्वास आहे, माझा त्या सर्व्हिस वरती विश्वास आहे, माझा त्या कंपनीवरती भरोसा आहे. ही गोष्ट कुठे ना कुठेतरी तुमच्या मनात दडलेली आहे, आणि त्यामुळे तुम्ही त्या कंपनीचा प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस घेताना 2 वेळा सुद्धा विचार करत नाही. मग आपला व्यवसाय उभा करताना, चालवत असताना तीच गोष्ट आपण का विचार करू शकत नाही? थँक यू व्हेरी मच. दॅट्स अबाउट इट फॉर टुडे. विकास सर, जर तुम्हाला काही प्रश्न वगैरे विचारायचा असेल किंवा काही शेअर करायचं असेल, प्लीज फील फ्री. हा अदरवाईज, तर हे जे तुम्ही आता प्राइस वॉरचं बोललात, ते हो, म्हणजे प्रॉडक्ट बेस आणि सर्व्हिस बेस. आता दोघांसाठी जसं दोघांसाठी दोघांसाठी आहे. ओके. आता ज्यावेळेला आपण टेलिकॉमचा विचार करतो, तेव्हा टेलिकॉम ही जी सर्व्हिस येते ती प्रॉडक्ट म्हणून आपण त्याच्याकडे बघायचं की सर्व्हिस म्हणून बघायचं, जसं तुम्ही जिओ वोडाफोनचं एक्झाम्पल याच्यामध्ये. दोन्ही 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 बघू शकतो आपण. प्रोडक्ट म्हणजे काय? मी तुम्हाला एका पर्टिक्युलर रेटला विकला आणि मी, तुम्ही घ्या नाही तर नका घेऊ, मी प्रोडक्ट दिला. राईट? पण तो येस. प्रोडक्ट देताना आता मी तुम्हाला बंडलिंग करून देतो. हल्ली सगळे जर तुम्ही टेलिकॉम वाले बघितले ना, हा. तर तुम्हाला त्याच्या जोडीला नेटफ्लिक्सचं नेटफ्लिक्स. सबस्क्रिप्शन, जिओ बरोबर. हॉटस्टारचा किंवा अजून काहीतरी सर्व्हिस किंवा प्रोडक्ट फ्री देत आहेत. बरोबर. ती व्हॅल्यू ऍडेड झाली.
तर तुम्ही फक्त आणि फक्त प्रोडक्ट वरती कॉन्सन्ट्रेट केला आणि रेट वॉर मध्ये पडला तर नाही करू शकत. तर प्रोडक्टच्या जोडीला जेव्हा तुम्ही एखादा ट्रेनिंग प्रोग्राम देतात, आता तो ट्रेनिंग प्रोग्राम देताना त्याच्या जोडीला अजून कुठल्या गोष्टी देता येतील, कशा प्रकारे त्या कंबाईन करता येतील, तर तुम्ही त्या याच्यामध्ये जाता मग ना. देन यू ऍड टू द व्हॅल्यू, देन यू ऍड टू द सर्व्हिस. सो प्रोडक्ट आणि सर्व्हिस दोन्ही कंबाईन करून सुद्धा तुम्ही देऊ शकता. ओके सर. जसं- थोडंसं म्हणजे मी माझ्या दृष्टीने थोडं रिलेट करायचा प्रयत्न करत होतो हा, बोला ना, बोला. माझ्या बिझनेसच्या ह्याच्यामध्ये. म्हणजे मी जे आता ट्रेनिंगच्या ह्याच्यामध्ये आहे, त्यावेळेला मी म्हणजे माझं प्रॉडक्ट काय किंवा प्रॉडक्ट किंवा त्याच्यामध्ये मी रेट कट करून काय त्याच्यामध्ये गेन करू शकेन का किंवा काय, असं थोडा माझा विचार चाललेला. मी तुम्ही रेट कट करण्यापेक्षा ना, आता मी जसं सांगितलं, आपण बऱ्याच गोष्टींविषयी बोललो, राईट. येस. तुम्ही व्हॅल्यू काय देताय ते ठरवा. जसं तुम्ही गॅरंटीड प्लेसमेंट देण्याचं बोलतात, राईट, दॅट इज येस. अ बिग व्हॅल्यू. येस. त्याच्यानंतर तुम्ही त्यांना हँड्स ऑन एक्सपिरियन्स देताय, म्हणजे कुठलाही डेट प्रोजेक्ट न देता एखाद्या लाईव्ह प्रोजेक्ट वरती काम करता येईल आणि ऍक्च्युअल हँड्स ऑन एक्सपिरियन्स तो कसा ऑपरेट करता येईल ते देताय, तर ते तुम्ही येस. देऊ शकता. त्याच्यामुळे तुमचे जे अगोदरची जी स्टुडंट्स प्लेस झालेले आहेत, त्यांनी केलेले आहे, त्यांचे रेफरन्सेस टेस्टिमोनियल्स देऊन त्यांच्याशी एकदा त्यांची बोलणं करून देऊ शकतो, की बघा त्यांचा कसा फायदा किंवा त्यांची कशी वाढ झालेली आहे, राईट. सो these things you can use to build value rather than cutting cost. आता तुम्ही कॉस्ट कमी करतायत, पण तुमचा एफर्ट, आता तुम्ही बघा ना, ट्रेन केल्यानंतर त्या व्यक्तीला तुम्हाला प्लेस करायला किती एफर्ट्स घ्यावे लागणार आहे. येस. त्या व्यक्तीची स्किल सेट डेव्हलप करण्यासाठी पर्सनलाइज अटेन्शन देऊन, म्हणजे 50 लोकांची बॅच घेऊन अटेन्शन देणं आणि 5 लोकांची बॅच घेऊन वैयक्तिक अटेन्शन देणं, याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, राईट. येस. मग ती तुमची ती कॉस्ट, तुमचा जो वेळ जातोय, ते तुम्ही कशा प्रकारे रिकव्हर करणार. सो कॉस्ट इज नॉट द ओनली थिंग बरोबर. दॅट, मला वाटतं हम्म. यू फोकस मोर ऑन द व्हॅल्यू, की तुम्ही आज 10,000चा किंवा 20,000चा किंवा 50,000चा कोर्स करत आहात, त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला लाईफ टाईम व्हॅल्यू किती मिळते. त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला, जर तुम्ही आज म्हणजे समजा 30,000चा कोर्स करताय, त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला 5 लाखाची जॉब ऑफर मिळते किंवा 4 लाखाची, दॅट इज 10 टाइम्स द मनी दॅट यू आर इन्व्हेस्टिंग. व्हॉट इज इट दॅट यू वुड वॉन्ट, येस राईट. सर. सो येस सर. फोकस ऑन द व्हॅल्यू साइड ऑफ इट. आणि तुमची प्राइसिंग तुम्हाला, कारण तुमचा वेळ, तुमचा हे जे खर्च जातोय त्याचा विचार करणं गरजेचं आहे. अदरवाइज हाऊ वुड यू सस्टेन. येस सर. ते गॉट आहे. इट. So, any other question? I hope I have answered. येस सर. Okay, fine. अजून काही प्रश्न नसतील तर आपण थांबूया. थँक्यू. येस सर. आणि थँक्स फॉर जॉईनिंग विकास सर, इनफॅक्ट. थँक्यू. थँक्यू. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. थँक्स. ओके सर. थँक्यू.